गंभीर एक विषय आहे जे इलेक्शन कमिशनने खूप गांभीर्याने त्याला हाताळला पाहिजे. नाहीतर इलेक्शन घेण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडे इतकं पैसा आहे, त्या पैशातून तुम्ही घरी जा, गोरगरीब लोकांना पैसे द्या, त्यांना इंक लावा आणि त्यांना सांगा तुम्ही येऊच नका मतदान करायला. ते इतकं गंभीर असूनही त्याच्यावर का कारवाई होत नाही हे एक चिंतेची बाब आहे. खूप चिंतेची बाब आहे आणि याचं कारण मला हे समजतं की ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने एक नवा उद्योग जे सुरू केलेला आहे, जे पैसे वाटून लोकांनी मतदान करायलाच यायचं नाही, म्हणजे खूप खूप गंभीर एक विषय आहे जे इलेक्शन कमिशनने खूप गांभीर्याने त्याला हाताळला पाहिजे. नाहीतर इलेक्शन घेण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडे इतकं पैसा आहे, त्या पैशातून तुम्ही घरी जा, गोरगरीब लोकांना पैसा द्या, त्यांना इंक लावा आणि त्यांना सांगा तुम्ही येऊच नका मतदान करायला. ते इतकं गंभीर असूनही त्याच्यावर का कारवाई होत नाही हे एक चिंतेची बाब आहे आणि नक्की इलेक्शन कमिशनने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार की किती दिवस झाले असेल की जेव्हा 3 तास 4 तासपेक्षा जास्त झोपची संधीच मिळालेली नाही आहे. म्हणजे ज्या दिवशी 4 तासाची झोप मिळायची तर असं वाटायचं की अरे आज बहुत आराम कर लिए. आता ठीक आहे, निवडणूकसाठी सगळे लोक करतात, मी पण केलेलं आहे. असं वाटतं की मनोज जरांगे फॅक्टर जे आहे ते चाललेलं आहे आणि मी सुरुवातीपासून बोलत आहे की मनोज जरांगेचे जे फॉलोअर्स आहेत ते त्यांनी जे काही बोललो ते 100% फॉलो करतात आणि यावेळी त्यांनी जे काही आदेश दिले असेल तर माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी नक्की फॉलो केलं असेल आणि त्याच्यामुळे जे निकाल येईल ते काही धक्कादायक असेल असं मला वाटतं. मग काय आहे की जेव्हा आपण इलेक्शनच्या वेळी सगळे आपल्या वेल विशर्सला भेटतो, म्हणजे असं नाही आहे की आपण जे लोक आपले ओळखीचे आहे आणि तसाही मी म्हटलेलं आहे की जरांगे पाटील साहेबांच्या मी सुरुवातीपासून फॅन आहे की एक माणसाने कशा एक आंदोलन करण्याचं जे एक पद्धत होती त्याला टोटली त्यांनी चेंज केलेली आहे आणि एक संदेश दिलेला आहे की आपण आपल्या निर्णयावर ठाम असेल, आपल्यामध्ये प्रामाणिकता असेल तर नक्की आपण आपलं जे लक्ष्य आहे ते साध्य करू शकेल. आणि म्हणून मी जे खूप सारे लोकांना भेटायला गेलो होतो तर मला असं वाटलं की येस, जरांगे पाटील साहेबांकडेही जायला पाहिजे, गेलो होतो. इलेक्शन पुरतं जे आहे ना ते अग्रेशन असतं. तुम्ही स्टेजवर आल्यावर एकमेकावर हे करतं, टीका करतं. पण या मागच्या 2 इलेक्शनमध्ये मी बघितलेले आहे की काही जे पार्टीचे कॅन्डिडेट्स आहे ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, म्हणजे लिटरली शिवीगाळ ते करत आहे स्टेजवर उभे राहून. आणि कुठेतरी मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनमध्ये खूप मोठा एक रिफॉर्म करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही फक्त त्यांना हे मागतात की तुमच्या किती केसेस आहे, तुम्ही इलेक्शनच्या काळात तुमचा कसा ॲटिट्यूड राहणार आहे, तुम्ही कशा वागणार आहे हे डेटा जवळ केला पाहिजे. हे सगळे डेटा कलेक्ट करायला पाहिजे. पण आता बहुत असं आमची अपेक्षा हे आहे की लेट्स फॉरगेट